4 minutes because the bulletins will be next to that. Wait for a few minutes. चलो ಹಿಂದಿ ಇದೆಯಲ್ಲ ಅದು ಸಾಫ್ಟ್ ಕಾಪಿ ಸಾಫ್ಟ್ ಕಾಪಿ ಹಲೋ I don't want to waste it. ಸರ್ ನಮಸ್ತೆ इसको हिंदी में तो बोला दो सॉफ्टवेयर मैं आपको एक बार व्हाट्सएप पे भी भेज दूँगा। ಸಾಗರ್ ಸಾಗರ್ ಯಾರ್ಯಾರು ಬಂದಿದ್ದಾರೆ ಒಂದು ಎಲ್ರದ್ದು ವಾಟ್ಸಾಪ್ ನಂಬರ್ ತೊಗೊಂಡು ಹಿಂದಿ ಪ್ರೆಸ್ ರಿಲೀಸ್ ಏನಿದೆ ಅದನ್ನು ವಾಟ್ಸಾಪಲ್ಲಿ ಎಲ್ರಿಗೂ ಕಳಿಸ್ಬೇಕು ಎಲ್ರದ್ದು ವಾಟ್ಸಾಪ್ शुरू करें शुरू ಮಾಡಿ बाद में करते हैं। नमस्कार, आप सबका आज की इस प्रेस कॉन्फ्रेंस में स्वागत है। जैसा कि आप सबको जानकारी है, विदित है कि कल माननीय राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय जनता पार्टी के हमारे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा जी ने राष्ट्रीय पदाधिकारियों की घोषणा की है और आज हम सबके लिए हर्ष का विषय है कि नवनियुक्त भारतीय जनता युवा मोर्चा के राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या जी हम सबको संबोधित करेंगे। तेजस्वी सूर्या जी बेंगलोर दक्षिण से अभी सांसद हैं और विद्यार्थी परिषद से लंबे समय तक जुड़े रहे। उसके बाद भारतीय जनता युवा मोर्चा में भी काम किया प्रदेश के अंदर, कर्नाटका के अंदर, और अभी भारतीय जनता युवा मोर्चा के नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष के रूप में तेजस्वी सूर्या जी हम सबके बीच में हैं। तेजस्वी सूर्या जी ने लंबे समय तक छात्रों के और युवाओं के मुद्दों को लेकर और सामाजिक मुद्दों को लेकर काम किया और संघर्ष किया है। मैं तेजस्वी जी से आग्रह करूंगा कि वो आज की प्रेस कॉन्फ्रेंस शुरू करें, आप सबको संबोधित करें। सबको नमस्कार। थैंक यू सो मच फॉर coming here and covering this press conference. There are two specific issues. I would cover the first one at the beginning in Hindi, and later the second issue is mainly pertaining to Karnataka and Bangalore. I would speak about that in English and Kannada later. मेरे जैसे अति सामान्य युवा कार्यकर्ता को आज विश्व के सबसे बड़े लोकतंत्र में विश्व की सबसे बड़ी राजनीतिक पार्टी के राष्ट्रीय युवा मोर्चा की जिम्मेदारी दी गई है। यह सिर्फ भारतीय जनता पार्टी में ही संभव है, जहां एक सामान्य और युवा कार्यकर्ता को भी संघ की जिम्मेदारी के योग्य माना जाता है। मुझे इस जिम्मेदारी की कोई निरीक्षा और अपेक्षा नहीं थी, परंतु पार्टी नेतृत्व ने मुझ पर भरोसा जताया है, उसके लिए मैं कृतज्ञ हूँ। सबसे पहले मैं नए भारत की शिल्पकार और हम सबके प्रेरणा स्रोत, जनप्रिय विश्वप्रिय नेता प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के धन्यवाद अर्पित करता हूं। आपका राष्ट्र के प्रति समर्पण कार्यकर्ताओं को मार्गदर्शन और प्रेरणा प्रदान करता है। मैं तहे दिल से हमारे राष्ट्रीय अध्यक्ष श्री जेपी नड्डा जी का धन्यवाद करता हूं, जिन्होंने मुझे अपनी राष्ट्रीय टीम में स्थान देने योग्य समझा। मैं भारत
वर्ष के अभिनव सरदार पटेल श्री अमित शाह जी का धन्यवाद करता हूँ, जिन्होंने पहले दिन से ही मुझे अपने स्नेह का भागी समझा और मार्गदर्शन प्रदान किया। मैं श्री बी एल संतोष जी का भी धन्यवाद करता हूँ, जिन्होंने सदैव ही एक अभिभावक की तरह संगठन में हर कदम पर तब से मुझे मार्गदर्शन प्रदान किया है जब से मैं छात्र कार्यकर्ता के तौर पर संगठन से जुड़ा हूँ। मैं आरएसएस, बीजेपी और विद्यार्थी परिषद के सभी मेरे सीनियर्स का धन्यवाद करता हूँ, जिन्होंने हमेशा ही मुझे एक अनुज की तरह कदम कदम पर मार्गदर्शन दिया है और यहाँ तक पहुँचने के योग्य बनाया। ಈ ಸುಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನನ್ನನ್ನು ಸಂಸತ್ತಿಗೆ ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿದಂತಹ ಕರ್ನಾಟಕದ ಬೆಂಗಳೂರು ದಕ್ಷಿಣದ ನನ್ನ ಎಲ್ಲ ಮತದಾರರಿಗೆ ನನ್ನ ಹೃದಯಪೂರ್ವಕ ನಮಸ್ಕಾರಗಳನ್ನು ನಾನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇನೆ। ಅನಂತಕುಮಾರ್ರಂಥ ಮೇರು ನಾಯಕರು ಪ್ರತಿನಿಧಿಸುತ್ತಿದ್ದಂಥ ದೊಡ್ಡ ಕ್ಷೇತ್ರವನ್ನು ನನ್ನಂಥ ಒಬ್ಬ ಸಾಮಾನ್ಯ ಯುವಕ ಪ್ರತಿನಿಧಿಸ್ತಾನೆ ಅನ್ನುವಂಥ ಭರವಸೆಯನ್ನು ತಾವಿಟ್ಟು ನನ್ನನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿದ್ದೀರಿ। ನಿಮಗೆ ನಾನು ಸದಾ ಚಿರಋಣಿ। ಬೆಂಗಳೂರು ದಕ್ಷಿಣದ, ಬೆಂಗಳೂರಿನ, ಕರ್ನಾಟಕದ ಧ್ವನಿಯಾಗಿ ಸದಾ ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯಿಂದ, ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ನಾನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೇನೆ। ಯುವ ಮೋರ್ಚಾದಲ್ಲಿ ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ನನಗೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಂಥ, ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಹಿಂದೆ ಯುವ ಮೋರ್ಚಾದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿದ್ದಂಥ ಮುನಿರಾಜು ಗೌಡ ಅವರಿಗೂ ಹಾಗೂ ಸಂಸದ ನನ್ನ ಆತ್ಮೀಯ ಸಹೋದರರಾಗಿರುವಂಥ ಪ್ರತಾಪ್ ಸಿಂಹ ಅವರಿಗೂ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನನ್ನ ಕೃತಜ್ಞತೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ। साथियों, युवा मोर्चा ने हमेशा ही व्यवस्था परिवर्तन और राष्ट्र निर्माण में अहम भूमिका निभाई है। कलराज मिश्रा, प्रमोद महाजन, राजनाथ सिंह, जेपी नड्डा, शिवराज सिंह चौहान, किशन रेड्डी, धर्मेंद्र प्रधान जी, अनुराग ठाकुर से लेकर श्रीमती पूनम महाजन जी तक संगठन को हमेशा ही समर्पित और प्रखर राष्ट्रवादी नेतृत्व प्राप्त हुआ है। हमारा प्रयास रहेगा कि उनकी परंपरा को सशक्त किया जाए और आगे बढ़ाया जाए। भाजपा के हर एक कार्यकर्ता के लिए राजनीति भारतीय सभ्यता और संस्कृति के प्रति एक प्रण है। आदि शंकराचार्य, स्वामी विवेकानंद, बिरसा मुंडा, संगोल्ली रायण्णा, मदन लाल ढींगरा, भगत सिंह और भागा जतिन हमारे प्रेरणा स्रोत है, जिन्होंने अपना युवा जीवन माँ भारती के लिए समर्पित कर दिया था। बाबा साहेब अम्बेडकर और वीर सावरकर की आधुनिक भारत, प्रबुद्ध भारत की राष्ट्रवाद की परिकल्पना हमें हमेशा ही मार्गदर्शन प्रदान करेगा। युवा मोर्चा राष्ट्र और धर्म की इस सभ्यतागत भावना को देश के कोने कोने में ले जाएगा। आज पार्टी देश की राजनीति की धुरी बनकर उभरी है, लेकिन जैसा ही अमित शाह जी कहते हैं कि हम शिखर तब प्राप्त करेंगे जब बंगाल और केरल की जनता का आशीर्वाद प्राप्त करने में सफल होंगे। जिस प्रकार श्यामा प्रसाद मुखर्जी ने बंगाल की रक्षा की, जिस प्रकार पढ़नी राजा ने केरल में धर्म के लिए संघर्ष किया, उसी प्रकार हम बंगाल और केरल के वैभव को पुनर्स्थापित करने के लिए निरंतर संघर्ष और प्रयास करेंगे। हम हर एक युवा तक जाएंगे और हम हर एक गांव शहर तक जाएंगे। हम हर चुनौती का सामना करेंगे। हम सारे गढ़ किलों पर विजय प्राप्त करेंगे। दोस्तों, बीजेपी ही एकमात्र ऐसी पार्टी है जो भारत के युवा प्रतिनिधित्व करती है। भारत का युवा प्रतिभावान, महत्वाकांक्षी, ईमानदार और मेहनती है। फिर चाहे एक अच्छे कॉलेज में दाखिल की बात हो या अच्छी नौकरी की, चाहे अपने माता पिता की देखभाल हो या परिवार और समाज की,
चाहे करियर में नई उपलब्धि प्राप्त करने की बात हो या फिर देश को नई ऊंचाई पर ले जाने की, देश का युवा कभी भी पीछे नहीं हटता है। हमें जीवन में संघर्ष और मेहनती का महत्व पता है। युवा के रोजमर्रा के जीवन के संघर्ष का भान हमें है। दूसरी पार्टियों के विपरीत हम युवा भारत की आकांक्षा और महत्वाकांक्षा को समझते हैं। आज युवा ने अगर बीजेपी को युवा भारत की पार्टी बनाया है तो इसके पीछे हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का राष्ट्र के प्रति त्याग और तपस्या और मेहनत का भाव है। अन्य राजनीतिक पार्टियां युवा की सिर्फ बात करती है, लेकिन उन्हें नेतृत्व देने के बजाय हमेशा वेटिंग लिस्ट में ही रखती है ताकि वो उन पार्टियों के युवा राजाओं को चुनौती ना दे सके। The philosophy all these days was that youngsters of today are leaders of tomorrow. Saying this, political parties would keep young leaders perpetually on a waiting list and would never bring them to mainstream political leadership. This, however, has changed after Shri Narendra Modi became the Prime Minister of this country. Because he does not believe that the young of today are leaders of tomorrow. He believes that the young of today are leaders of today. Therefore, the BJP does not keep its young leaders in a perpetual waiting list. It gives its young leaders opportunities to become leaders of the प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में भाजपा ने हमेशा ही युवा भारत में अपना विश्वास जताया है और इसलिए आज भाजपा देश के युवा नेतृत्व में परिपूर्ण पार्टी है। युवा मोर्चा देश के सभी युवाओं का संगठन है, चाहे वो किसान हो या स्टार्टअप का उद्यमी हो, चाहे वो इवनिंग कॉलेज में पढ़ने वाली लड़की हो जो दिन में नौकरी करके अपने परिवार को सहारा देती है, चाहे वह अपनी परिवार की पहली ग्रेजुएट हो, चाहे वो इसरो के वैज्ञानिक हो या मजदूर वर्ग के हो, युवा मोर्चा में सब युवा बराबर है। सभी युवाओं के लिए समान स्थान और समान संभावना है। हम समाज के सबसे कमजोर वर्ग से सबसे मजबूत नेतृत्व राष्ट्र को प्रदान करेंगे। युवा मोर्चा हमेशा आपका, हमेशा युवाओं का संगठन रहेगा। मैं भी आपकी ही तरह एक सामान्य कार्यकर्ता के रूप में विनम्रता से ही संगठन में अपनी भूमिका का निर्वहन करूंगा। आज मैं पार्टी के सभी संस्थापकों और बुजुर्गों का स्मरण के लिए की ताकि वो भी राष्ट्र यज्ञ में अपनी आहुति डाल सके। मेरा उन सबको मेरा सादर प्रणाम। संगठन का ऋण चुकाते हुए हम राष्ट्र ऋण का भी कर्तव्य निभाएंगे। मैं और एक बार पुनः पार्टी नेतृत्व का मुझ में भरोसा करने के लिए धन्यवाद करता हूं और मैं आप सबके सहयोग और आशीर्वाद की विनंती भी करता हूं। धन्यवाद। The second issue that I want to highlight to all of you is regarding a matter of extreme national security emergency and national security importance. Friends, all of you are aware that very recently, on the 11th of August 2020, there was an incident of violence in Bangalore where police stations were attacked. More than 2,000 people assembled and created a very tense law and order situation. The NIA investigation into
the Bangalore riots has resulted in a few key conspirators being arrested. It has come to light that the protest that took place in Bangalore, allegedly over an offensive Facebook post, was not spontaneous but was a result of a clear conspiracy, and that many anti-India organizations have played a role in it. This is not the first time that the NIA has prevented and stopped these kind of attacks. Many terrorist modules, sleeper cells have been earlier busted in Karnataka and in Bangalore. In March 2020, the NIA investigation on 4 terror accused revealed that 4 other members helped ISIS member Khaja Mohiuddin to procure weapons and material for establishing a base in the forests of South India to wage violent jihad in India. This came out of a NIA investigation in March 2020. From a very long time, there was a demand that there must be a full-fledged NIA office in Bangalore, in Karnataka, so that all of these anti-India activities perpetrated by these anti-national organizations can be curtailed. I met with the Honorable Home Minister, Shri Amit Shah ji, 2 days ago. I brought all of these concerns to his notice, and on behalf of all Karnataka people, on behalf of people of Bengaluru, I made a fervent appeal and request to him to establish immediately a permanent station house in Bengaluru of the National Investigating Agency, so that all these anti-India activities which want to use Bengaluru as an incubator for their terrorist activities can be curtailed with an iron fist. I am happy to announce that the Honorable Home Minister, Shri Amit Shah ji, has assured us that a permanent station house of the NIA will be established in Bengaluru very soon, and that all these anti-India activities by any and every organization which does not believe in the security, integrity and sovereignty of India will be dealt with an iron fist in Bengaluru. I thank Shri Amit Shah ji on behalf of all Kannada people, on behalf of all people of South India, for having shown this deep concern towards all of our security. Bengaluru is the financial nerve center of South India, and keeping Bengaluru safe is an extremely important step in protecting the national security of India. I once again thank Shri Amit Shah ji for acting upon our request and bringing and establishing in Bengaluru a permanent station house of the National Investigating Agency. I thank him from the bottom of my heart. ಇವತ್ತು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಯ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರುವಂತಹ ಜೆ.ಪಿ. ನಡ್ಡಾ ಅವರು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಯ ಯುವ ಮೋರ್ಚಾದ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ನನ್ನನ್ನು ನಿಯುಕ್ತಿಗೊಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಈ ಜವಾಬ್ದಾರಿ ನನ್ನ ಪಾಲಿಗೆ ಬರುತ್ತೆ ಎನ್ನುವಂಥ ನಿರೀಕ್ಷೆ ಮತ್ತು ಅಪೇಕ್ಷೆ ಎರಡೂ ನನಗಿರಲಿಲ್ಲ. ನನ್ನ ಮೇಲೆ ಇಂಥ ಒಂದು ನಂಬಿಕೆ ಮತ್ತು ವಿಶ್ವಾಸವನ್ನು ಇಟ್ಟಿರುವಂಥ ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರಿಗೆ, ಜೆ.ಪಿ. ನಡ್ಡಾರವರಿಗೆ, ಗೃಹ ಮಂತ್ರಿ
ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರಿಗೆ, BL ಸಂತೋಷ್ ಜಿ ಅವರಿಗೆ, ಸಂಘಟನೆಯ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯರಿಗೆ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ. ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ಒಬ್ಬ ಕನ್ನಡಿಗನಿಗೆ ದೇಶದ ಯುವಕರ ಸೇವೆ, ಸಂಘಟನೆಯನ್ನು ಮಾಡುವಂಥ ಈ ಅವಕಾಶ ಲಭಿಸಿರುವಂಥದ್ದು ನಾನಂತೂ ನನ್ನ ಪಾಲಿಗೆ ವಿಶ್ವದ ಮೂಲೆ ಮೂಲೆಯಲ್ಲಿರುವಂತಹ ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ಕನ್ನಡ ಭಾಷೆಯನ್ನು ಮಾತನಾಡುವಂತಹ ಕೋಟ್ಯಾಂತರ ಕನ್ನಡಿಗರ ಆಶೀರ್ವಾದ ಎಂದೇ ನಾನು ಭಾವಿಸಿದ್ದೇನೆ. ಈ ನಿಮ್ಮ ಪ್ರೀತಿ, ನಿಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದಕ್ಕೆ ನಾನು ಸದಾ ಚಿರಋಣಿ. ಸ್ನೇಹಿತರೆ, ನಿಮ್ಮೆಲ್ರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ, ಕಳೆದ ಹಲವಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಒಂದು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ತನಿಖಾ ದಳದ, ನ್ಯಾಷನಲ್ ಇನ್ವೆಸ್ಟಿಗೇಟಿಂಗ್ ಏಜೆನ್ಸಿಯ ಒಂದು ಸೆಂಟರ್ ನಮಗೆ ಬೇಕು, ಒಂದು ಪರ್ಮನೆಂಟ್ ಸ್ಟೇಷನ್ ಹೌಸ್ ಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಡಿಮ್ಯಾಂಡ್ ನಮ್ಮದಿತ್ತು. ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ, ಮಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ, ಕರ್ನಾಟಕದ ಬೇರೆ ಬೇರೆ ಭಾಗಗಳಲ್ಲಿ ಭಾರತ ವಿರೋಧಿ ಶಕ್ತಿಗಳು ಸ್ಲೀಪರ್ ಸೆಲ್ಗಳನ್ನು ಬಳಸಿಕೊಂಡು ದಕ್ಷಿಣ ಭಾರತದಲ್ಲಿ ಜಿಹಾದ್ ನಡೆಸಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ದುರುದ್ದೇಶದಿಂದ ಹುಟ್ಟುಕೊಳ್ತಿದ್ದನ್ನು ನಾವು ನೋಡಿದ್ದೀವಿ. ಕಳೆದ 3-4 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿಯೇ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಹಲವಾರು ಸಂದರ್ಭಗಳಲ್ಲಿ NIA ಸಾಕಷ್ಟು ಅರೆಸ್ಟ್ಗಳನ್ನು ಮಾಡಿದಾಗ ಈ ಎಲ್ಲ ಸಂಗತಿಗಳು ಹೊರಬಂದಿದೆ. 2 ದಿನಗಳ ಹಿಂದೆ ನಾನು ಭಾರತದ ಗೃಹ ಮಂತ್ರಿ ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರನ್ನು ಭೇಟಿ ಮಾಡಿ ಬೆಂಗಳೂರು ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕವನ್ನು ನಾವು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಬೇಕು, ಈ ರೀತಿ ಭಾರತ ವಿರೋಧಿ ಶಕ್ತಿಗಳು ಬೇರೂರದಲ್ಲೇ ನಾವು ಅದನ್ನ ಬುಡ ಸಮೇತ ಕಿತ್ತು ಹಾಕಬೇಕು ಅಂತಂದರೆ ಒಂದು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ತನಿಖಾ ದಳದ ಒಂದು ಪೂರ್ಣ ಪ್ರಮಾಣದ ಒಂದು ಕಚೇರಿ, ಪೂರ್ಣ ಪ್ರಮಾಣದ ಸ್ಟೇಷನ್ ಹೌಸ್ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಸಿಗಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಮನವಿಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೆ. ಸಮಸ್ತ ಕರ್ನಾಟಕದ ಈ ಕೂಗನ್ನು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಸಂಸದರು, ಎಲ್ಲ ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು, ಮಾನ್ಯ ಮಂತ್ರಿಗಳ ಮತ್ತು ಬೆಂಗಳೂರಿನ ಎಲ್ಲ ಜನರ ಒಂದು ಮನವಿಯನ್ನು ಅಂಗೀಕರಿಸಿ ಮಾನ್ಯ ಗೃಹ ಮಂತ್ರಿ ಅತಿ ಶೀಘ್ರದಲ್ಲಿ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಒಂದು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ತನಿಖಾ ದಳದ ಪರ್ಮನೆಂಟ್ ಸ್ಟೇಷನ್ ಹೌಸನ್ನು ನಾವು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡ್ತೀವಿ ಅನ್ನುವಂಥ ಭರವಸೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಬೆಂಗಳೂರು ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿರೋ ಹಾಗೆ ಇಡೀ ದಕ್ಷಿಣ ಭಾರತದ ವಾಣಿಜ್ಯ ನಗರಿ, ಫೈನಾನ್ಷಿಯಲ್ ನರ್ವ್ ಸೆಂಟರ್ ದಕ್ಷಿಣ ಭಾರತದ್ದು. ಬೆಂಗಳೂರನ್ನು ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕವನ್ನು ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಮಾಡುವಂಥ ಜವಾಬ್ದಾರಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಮೇಲಿದೆ. ಇಂಥ ಒಂದು ಮಹತ್ವದ ನಿರ್ಧಾರವನ್ನು ಮಾಡಿ ಬೆಂಗಳೂರಿಗರ, ಕನ್ನಡಿಗರ ಮತ್ತು ಇಡೀ ದಕ್ಷಿಣ ಭಾರತದ ಒಂದು ರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಮಹತ್ವದ ಹೆಜ್ಜೆಯನ್ನಿಟ್ಟಿರುವಂಥ ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರಿಗೆ ನಾನು ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಕನ್ನಡಿಗರ ಪರವಾಗಿ, ಬೆಂಗಳೂರಿನ ಜನತೆಯ ಪರವಾಗಿ ಹೃದಯಪೂರ್ವಕ ನಮಸ್ಕಾರಗಳನ್ನು ಮತ್ತು ಕೃತಜ್ಞತೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ನಮಸ್ಕಾರ. ಹಿಂದೆ ಶೋಭಾ ಕರಂದ್ಲಾಜೆ, ಸದಾನಂದ ಗೌಡರು ಮತ್ತು ನಳಿನ್ ಕುಮಾರ್ ಕಟೀಲ್ ಕೂಡ ರಾಜನಾಥ್ ಸಿಂಗ್ ಗೃಹ ಸಚಿವರಾಗಿದ್ದಾಗ ಮಂಗಳೂರಲ್ಲಿ NIA ಮಾಡಬೇಕು. ಯಾಕಂದರೆ ಕೇರಳ ಕಾಸರಗೋಡಿಗೆ ಡೈರೆಕ್ಟ್ ಲಿಂಕ್ ಮಂಗಳೂರಾಗುತ್ತೆ, ಬಾರ್ಡರಲ್ಲಿ ಟೆರರಿಸ್ಟ್ ಆಕ್ಟಿವಿಟಿ ಜಾಸ್ತಿ ಇರುತ್ತೆ ಅಂತ. ಈಗ ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ KJHD DJHD ಘಟನೆ ಆಗಿರೋದಷ್ಟೇ. ಬಟ್ ಹೈಯೆಸ್ಟ್ ಚಟುವಟಿಕೆಗಳು ನಡೆದು ನಿಮಗೂ ಗೊತ್ತಿರುತ್ತೆ ಆ ಏರಿಯಾದಲ್ಲಿ, ಅಲ್ಲಿ ಆಗಬೇಕು ಅನ್ನೋ ಡಿಮ್ಯಾಂಡ್ ಇತ್ತು. ಇದನ್ನು ಹೇಗೆ ನೋಡಿ, ಕೇರಳದಲ್ಲಿ ಕೊಚ್ಚಿಯಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ NIA ಒಂದು ರೀಜನಲ್ ಹೆಡ್ ಕ್ವಾರ್ಟರ್ಸ್ನ ಬ್ರ್ಯಾಂಚ್ ಇದೆ. ಕೇರಳ ಮತ್ತು ಮಂಗಳೂರಿನ ಬಾರ್ಡರ್ನಲ್ಲಿ ಆಗ್ತಾ ಇರುವಂಥ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಒಂದು ನೋಡುವಂಥದ್ದಕ್ಕೆ ಅದು ಜಾಗ್ರಫಿಕಲಿ ಪ್ರಾಕ್ಸಿಮಿಟಿ ಅಲ್ಲಿಂದ ಬರ್ತದೆ. ಮಾರ್ಚ್ನಲ್ಲಿ ಮತ್ತು 2014ರಿಂದ ಇವತ್ತಿನವರೆಗೆ ಬೆಂಗಳೂರು ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕದ ಬೇರೆ ಬೇರೆ ಭಾಗಗಳಲ್ಲಿ ಸುಮಾರು 12 ಬೇರೆ ಬೇರೆ ಪ್ರಕರಣಗಳಲ್ಲಿ NIA ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದೆ. ಬೆಂಗಳೂರಿನ ಬಸವನಗುಡಿ ಅಂತ ಏರಿಯಾದಲ್ಲಿ ಕೇವಲ 1 ತಿಂಗಳ ಹಿಂದೆ ಒಬ್ಬ ಸಾಫ್ಟ್ವೇರ್ ಇಂಜಿನಿಯರು ಬಸವನಗುಡಿಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದವರು ISISಗೆ ರೆಕ್ರೂಟ್ಮೆಂಟನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂಥದ್ದನ್ನು NIA ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದೆ. ದೊಡ್ಡ ನಗರಿಯಾಗಿರೋದ್ರಿಂದ, ಫೈನಾನ್ಷಿಯಲ್ ಎಪಿಸೆಂಟರ್ ಆಗಿರೋದ್ರಿಂದ, ಬೇರೆ ಬೇರೆ ದೇಶಗಳಿಂದ ಬಂದು ಹೋಗುವಂಥ ಜನ ಜಾಸ್ತಿ ಇರೋದ್ರಿಂದ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಸರ್ಕಾರದ ಗುಪ್ತಚರ ಇಲಾಖೆಗಳ ಸೌಕರ್ಯಗಳು ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿಗೆ
ಹೆಚ್ಚಾಗಿ ಸಿಗೋದ್ರಿಂದ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಈ ಸ್ಟೇಷನ್ ಹೌಸನ್ನು ಶುರು ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಇಡೀ ಅದು ಕೇರಳ ಇರಲಿ, ಕೇರಳದಿಂದ ಬರ್ತಾ ಇರುವಂಥ ಉಗ್ರಗಾಮಿ ಚಟುವಟಿಕೆ ಇರಲಿ, ತಮಿಳುನಾಡಿನಿಂದ ಬರ್ತಾ ಇರುವಂಥದ್ದಿರಲಿ, ಕರಾವಳಿಯಲ್ಲಿ ನಡೀಲಿ ಅಥವಾ ಹೈದರಾಬಾದ್ ಕರ್ನಾಟಕ ಭಾಗದಲ್ಲಾಗಲಿ, ಕರ್ನಾಟಕದ ಎಲ್ಲೇ ಆದರೂ ಕೂಡ ಅದನ್ನು ಈ ಒಂದು ತನಿಖಾ ದಳ, ಈ ಒಂದು ಪರ್ಮನೆಂಟ್ ಸ್ಟೇಷನ್ ಹೌಸ್ ಅದನ್ನು ನಿಭಾಯಿಸುತ್ತೆ ಅನ್ನೋ ಕಾರಣಕ್ಕೋಸ್ಕರ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ತರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇಷ್ಟು ದಿವಸಗಳ ಕಾಲ ಯಾವುದೇ ಒಂದು ಇನ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಯಿತು ಅಂತಂದರೆ, ಇನ್ಕ್ಲೂಡಿಂಗ್ ಈ DJ ಹಳ್ಳಿ KJ ಹಳ್ಳಿ ಇನ್ಸಿಡೆಂಟಲ್ಲೇ ಒಂದು FIR ಮಾಡಬೇಕು ಅಂತಿದ್ರು ಕೂಡ FIR ಮಾಡುವಂಥ ಪರ್ಮಿಷನ್ ಕೂಡ ನಮಗೆ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಇರಲಿಲ್ಲ. ಯಾಕೆಂದರೆ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ನಮಗೆ ಒಂದು ಪರ್ಮನೆಂಟ್ ಸ್ಟೇಷನ್ ಹೌಸ್ ಇರಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಅದು ಬದಲಾಗತ್ತೆ. ಯಾರು ಎಲ್ಲೂ ಹೋಗುವಂಥ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ರಾಷ್ಟ್ರೀಯ ತನಿಖಾ ದಳದ ಇಂಟೆಲಿಜೆನ್ಸ್ ಇರ್ಬೋದು, ರಾಷ್ಟ್ರೀಯ ತನಿಖಾ ದಳದ FIR ಮಾಡುವಂಥ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಇರ್ಬೋದು, ತನಿಖೆಯನ್ನು ಅವರು ಸ್ವಯಂ ಮಾಡುವಂಥ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಇರ್ಬೋದು, ಇವೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಬೆಂಗಳೂರಿನ ಮಟ್ಟದಲ್ಲಿಯೇ ಒಂದು ತೀರ್ಮಾನ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಕರ್ನಾಟಕದ ಹಿತಾಸಕ್ತಿ ಇದ್ರ ಮೂಲಕ ಕಾಪಾಡುತ್ತೆ. ತೇಜಸ್ವಿ, ನೀವು ಮಾತಾಡ್ತಾ ಕಾನ್ಸ್ಪಿರಸಿ ಇತ್ತು ಅಂದರೆ ಈಗ ನಿಮ್ಮ ಇಂಟೆಲಿಜೆನ್ಸ್ ಗೊತ್ತಾಗ್ಬೇಕಲ್ಲ, ಎಷ್ಟೇ BJP ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಇದೆ ಗೊತ್ತಾಗ್ಬೇಕು. ಅದೆಲ್ಲ ಗೊತ್ತಾಗಿರೋದ್ರಿಂದ ನೋಡಿ, ಈ ಇಂಟೆಲಿಜೆನ್ಸ್ನ ಹೇಗೆ ಅಂತಂದರೆ, ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಫಸ್ಟಿಗೆ ಪೊಲೀಸ್ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ಪೊಲೀಸ್ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ತೊಗೊಳ್ಳಿಲ್ಲ ಅನ್ನೋ ಕಾರಣಕ್ಕೋಸ್ಕರ ಪೊಲೀಸ್ನವ್ರಿಂದ ಗಲಾಟೆ ಮಾಡಬೇಕು. ಒಂದು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಡಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದು, ಮತ್ತೊಂದು ಇಂಟೆಲಿಜೆನ್ಸ್ ಏನು ಮಾಡ್ತಿತ್ತು ನೋಡಿ, ಒಬ್ಬರು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಕೊಡಕ್ಕೆ ಹೋದ್ರು, ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ತಗೊಳ್ಳಿಲ್ಲ ಅನ್ನೋ ಕಾರಣಕ್ಕೆ ಈ ಗಲಾಟೆ ಆಯಿತು. ಇದು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರ ಮಾತು. ಯಾರಿಗಾದರೂ ಗಲಾಟೆ ಮಾಡಬೇಕು, ಬೆಂಕಿ ಹಚ್ಚಬೇಕು ಅಂದವರು 2,000 ಜನ ಒಟ್ಟಿಗೆ ಸೇರಿ ಒಂದು ರಂಪಾಟ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಂದವರು ಭಾರತದ ಮೇಲೆ, ದೇಶದ ಮೇಲೆ ಜಿಹಾದ್ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನುವಂಥವ್ರು ಕಾರಣಗಳನ್ನು ಹುಡುಕ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಕಾರಣ ಸಿಗದಲೇ ಇದ್ರೂ ಕೂಡ ಅವರು ಮಾಡ್ತಾರೆ. ಕೆಲವು ಬಾರಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ಪೋಸ್ಟು, ಟ್ವಿಟರ್ ಪೋಸ್ಟು ಅನ್ನುವಂಥ ನೆಪದಲ್ಲಿ ಗಲಾಟೆಗಳನ್ನು ಹಬ್ಬಿಸ್ತಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರ ಆರ್ಗ್ಯುಮೆಂಟ್ಗಳಿಗೆ ಪುಷ್ಟಿ ಕೊಡಬಾರದು. ಬದಲಾಗಿ ಈ ರೀತಿಯ ಭಾರತ ವಿರೋಧಿ ಶಕ್ತಿಗಳನ್ನು ಯಾವ ರೀತಿ ನಾವು ಹಿಮ್ಮೆಟ್ಟಬಹುದು, ಅವರನ್ನು ಹೇಗೆ ಬುಡ ಸಮೇತ ಕಿತ್ತಾಕ್ಬೋದು ಅನ್ನೋದ್ರ ಕಡೆಗೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಿದೆ. ಆ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ತನಿಖಾ ದಳದ ಕಚೇರಿ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಬರ್ತಾ ಇರುವಂಥದ್ದು ಬಹಳ ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾಗಿರುವಂಥ ಹೆಜ್ಜೆ. ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ತೇಜಸ್ವಿ ನಿಮ್ಮ ತೇಜಸ್ವಿಯವರ ಆರ್ಗ್ಯುಮೆಂಟ್ಗಾದರೂ ನೀವು ಪುಷ್ಟೀಕರಣ ಮಾಡಬೇಕಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ನೀವು ಹೇಳಿದ್ರಿ ಕಾನ್ಸ್ಪಿರಸಿ ನಿಮ್ಮ ಇಂಟೆಲಿಜೆನ್ಸ್ ಏನು ಮಾಡ್ತಿತ್ತು. ಈ ಕಾನ್ಸ್ಪಿರಸಿ ಏನೇನು ಅನ್ನೋದು, ಯಾರ್ಯಾರು ಇನ್ವಾಲ್ವ್ ಆಗಿದ್ರು ಅನ್ನೋದೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ತನಿಖೆಯಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ. ಯಾರ್ಯಾರು ಇದರಲ್ಲಿ ಇನ್ವಾಲ್ವ್ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾರೋ ಬೆಂಗಳೂರಿನ ಪೊಲೀಸರು ಈಗಾಗಲೇ ಬಹಳ ಸೂಕ್ತವಾದ ತನಿಖೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಈ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಯಾರ್ಯಾರು ಈ ರೀತಿ ಷಡ್ಯಂತ್ರಗಳನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಯೋಚನೆ ಕೂಡ ಮಾಡ್ತಾರೋ ಅಂಥವ್ರು ಹೆಡೆಮುರಿ ಕಟ್ಟುವಂಥ ಕೆಲಸ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಮಾಡಲಾಗುತ್ತೆ. SDP ಏನಾದರೂ ಬ್ಯಾನ್ ಮಾಡ್ತಾರಾ? ಯಾಕಂದರೆ SDP ಇನ್ವಾಲ್ವ್ಮೆಂಟ್ ಇದೆ ಅಂತ ಕೂಡ. ಯಾವ್ಯಾವ ಸಂಘಟನೆಗಳು ದೇಶದ ಹಿತಾಸಕ್ತಿಯ ವಿರುದ್ಧ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾವೋ, ಸಮಗ್ರತೆ ಅಖಂಡತೆಗೆ ತೊಂದರೆ ಮಾಡುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾವೋ ಅಂಥ ಸಂಘಟನೆಗಳನ್ನು ಕಾನೂನಿನ ಪ್ರಕಾರ ಯಾವ ರೀತಿ ಕ್ರಮ ತಗೊಳ್ಬೇಕು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಈ ದೇಶದ ಗೃಹ ಸಚಿವರಿಗೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆ. ಅವರ ಹೆಡೆಮುರಿ ಕಟ್ಟಿ ಆ ಸಂಘಟನೆಗಳನ್ನು ಯಾವ ರೀತಿ ಅವರನ್ನು ಅಕೌಂಟಬಿಲಿಟಿ ಮಾಡಬೇಕು ಅದನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ತೇವೆ. ಆ ಹೆಡೆಮುರಿ ಈಗಲಾದರೂ ಕಟ್ತೀರಾ? ಯಾಕಂದ್ರೆ ನೋಡಿ, ಈಗ ಅಲ್ಲೂ ನಿಂದ ಗೌರ್ಮೆಂಟ್ 100% ಡೌಟೇ ಇಲ್ಲ. कुछ हिंदी में कुछ अगर इम्पोर्टेंट बोला हो तो हिंदी में उसको बोल देना. मुझे कन्नड़ में कुछ इम्पोर्टेंट बोला हो तो हिंदी में बोलना. और सवाल ये है कि बोला तो आप हिंदी में बोल दीजिएगा. दूसरा ये कि बिहार में चुनाव का ऐलान होगा, बिहार में आप लोग क्या करने जा रहे हो. दूसरी बात ये कि आपने वेस्ट बंगाल की बात की, तो हालांकि कल ही आपको अध्यक्ष बनाया गया है, तो फिर भी आपने कुछ प्लान किया है कि वेस्ट बंगाल में क्या करेंगे आप लोग? आगे वाले दिन में युवा मोर्चा कैसा काम करेगा, क्या काम करेगा, संगठन किस रूप से चलेगा, इस सब का मार्गदर्शन हमें राष्ट्रीय अध्यक्ष जी और राष्ट्रीय प्रधान कार्यदर्शी संगठन जी हमको प्राप्त करने वाले हैं. उन सबका मार्गदर्शन लेकर आगे वाले दिन में हम काम करेंगे. मैं ये भी बताना चाहता हूँ कि कल मैं बिहार जा रहा हूँ और राष्ट्रीय अध्यक्ष की
इस जिम्मेवारी के बाद मेरा पहला प्रवास बिहार प्रदेश में होगा और कल बिहार के युवाओं के साथ मिलके उनका आकांक्षा महत्वाकांक्षा के साथ बात करके कैसे हम उधर नरेंद्र मोदी जी का भारतीय जनता पार्टी का और मजबूत कर सकता है, इसके बारे में हम कल से ही हमारा प्रवास प्रारंभ हो रहा है। तेजस्वी जी, आपने युवाओं से कल बिहार जाएंगे, सब लोग, आपको लगता है बेरोजगारी एक मुद्दा देश में है? युवा लगातार प्रोटेस्ट भी कई जगहों से आए हैं, रिपोर्ट्स भी आ रही कि युवाओं की नौकरियाँ की, क्या आपको लगता है बेरोजगारी मुद्दा है इस देश में या कुछ अलग मुद्दा है युवाओं से? भारत एक युवा राष्ट्र है और युवा राष्ट्र होने के नाते भारत में किसी भी सरकार हो, उस सरकार का बहुत बड़ी चुनौती ये होता है कि कैसे इस युवा राष्ट्र को, युवा लोगों को रोजगार दे सके। दिस इज अ वेरी बिग चैलेंज फॉर whichever government. In the last 6 years, Narendra Modi's government has created more jobs to young people in India than any government in the history of independent India. Having said that, मैं मानता हूं कि बेरोजगार और ठीक skills नहीं हुए, the fact that there are people do not have right skills to get a proper job is a very serious issue across the country, and those who were in power for the last 60 years are the ones who are responsible for the mess that is created today. And because of COVID, all over the world there has been a contraction of the global economy, and India is no exception to that. इसलिए हम आगे वाले दिन में कैसे आर्थिकता को और शक्ति दे सके, मजबूत कर सके, इसके बारे में पार्टी और नरेंद्र मोदी जी के सरकार बहुत सारे पॉलिसी ले चुके हैं, काम कर रहे हैं। जो लोग उनके पूरे जीवन में एक दिन का भी रोजगार नहीं किया है, एक महीने का भी प्रॉपर सैलरी के लिए कैसा काम करना पड़ता है, कैसा मेहनत करना पड़ता है, इसका जो समझ में ही नहीं है। एंटाइटल्ड प्रिंसेस जो है वो बिहार का लोकल प्रिंसेस हो या राष्ट्र स्तर पे जो प्रिंसेस है जो हो, those people do not have any moral authority to be speaking on unemployment, because they never know what is the pain of somebody who does not have a job. They have always lived their life like dynasts and princes. इनको क्या समझ है? उनको फर्क ही नहीं पड़ता है, काम है काम नहीं है। पर यू नो व्हाट मेक्स अ डिफरेंस? बेंगलोर में बिहार से या इलाहाबाद से, उत्तर प्रदेश से पानी पूरी बेचने के लिए उत्तर प्रदेश से बेंगलोर आता है, बिहार से बेंगलोर आता है। वो उन युवाओं को पता है मेहनत का इम्पोर्टेंस क्या है, उनको पता है उनका परिवार का देखभाल करने के लिए उनका योगदान कैसा करना है, उनका मेहनती कैसा करना है। जो लोग अभी ये बेरोजगार का ये नारा लगा रहा है, जो युवा डायनास्ट्स है, वो उनके लाइफ में एक दिन भी सही रोजगार काम नहीं किया है। एंड टू बी वेरी ऑनेस्ट, आफ्टर नरेंद्र मोदी जी हैज कम टू पावर, there is a serious unemployment for all those who are in the opposition, and they will continue to be unemployed as long as Narendra Modi ji will be prime minister of this country. पश्चिम बंगाल की बात कर रहे थे। पश्चिम बंगाल में पिछले दिनों लगभग 100 से अधिक भाजपा के कार्यकर्ताओं की हत्या हुई है, उसमें अधिकतर युवा हैं। वहाँ हिंसा को लेकर क्या, हिंसा कैसे सामना करेगा युवा मोर्चा?
वेस्ट बंगाल भारतीय जनता पार्टी के लिए बहुत इम्पॉर्टेंट स्टेट है, क्योंकि भारतीय जनता पार्टी का संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी ने भारत को वेस्ट बंगाल बचाया था। आज वेस्ट बंगाल में एक फैशिस्ट डिक्टेटरशिप रेजीम चालू है। वो जो रेजीम वेस्ट बंगाल में है उसको डेमोक्रेसी और डेमोक्रेटिक आइडियल्स, इसमें कोई भरोसा नहीं है और रिस्पेक्ट भी नहीं है। दे मर्डर opposition कार्यकर्तास of the BJP on the street and they attempt to murder democracy by their MPs who behave like rowdies in the parliament house. In the coming days, whether it is in West Bengal or whether it is in Kerala, we will fight against this fascist, undemocratic forces in the most strongest of fashion. And all those कार्यकर्तास who have given their बलिदान, वो बलिदान व्यर्थ नहीं होगा, उस बलिदान कभी भी व्यर्थ नहीं होगा। On the strength and foundation of those sacrifices, we will build the stronger foundations and pillars of this party. How are you going to take the protest in Kerala against the gold smuggling scam? The BJP Yuva Morcha is also the problem. In Kerala, the BJP is not the principal opposition party in the assembly. But like all of us know, there is a very open match fixing between the left government and the Congress party in Kerala. जो हम हिंदी में बोलते हैं, दिन में गुस्ती रात में दोस्ती. This is the arrangement that is there between Congress in Kerala and the left parties in Kerala. The only party that is fighting against the misdeeds, against the communist crimes in Kerala, I am proud to say, is only the Bharatiya Janata Party, and the fight is being led by the young Turks of the Bharatiya Janata Yuva Morcha. I want to assure them that all those people in the country who believe strongly in democratic ideals are with you, and we will stand with you and fight with you against all these communist crimes. How are you going to take the issue? So there has been a civil suit that has been filed in Mathura by Shri Krishna Virajman. The opposition parties are saying that this is BJP's way to polarize the issue. Madam, I am not aware of this particular development. I will come back to you once I am. When we can expect you will form your own team of Yuva Morcha, and how it will be compared? Like all of you know, this announcement has come as a surprise to me yesterday, and I will have to take the guidance and blessings of all seniors of the party, and upon their guidance we will have to form the team. So in due course all of that will take place. Sir, your office is directly involved in the gold smuggling scam, but the Home Ministry in the reply says that the matter is still investigated. So how do you Investigation will reveal everything. और Thank you so और much. किसी का कोई प्रश्न हो अगर इससे निमित्त या युवा मोर्चा से निमित्त तो So बस you said that you are going to Bihar tomorrow to strengthen the BJP at a point of time where oldest allies of the NDA like the Akali Dal, Shiv Sena had left earlier, the Akali Dal has also left the NDA now. So at a time when people are claiming that the NDA is becoming weaker, you say that you are going to Bihar to strengthen the BJP. What is your take on the fact all of these people accusing that the NDA has now become weaker because of all of these allies leaving? There are more number of issues on which all parties of the NDA agree on and converge than the one or two issues in which there is a divergence. The beauty of the NDA is that there is space for
expression of dissent, and still remaining within the NDA fold. This is the spirit of the NDA and Narendra Modi brand of democratic politics. NDA is strong, NDA will always be strong, and the people of Bihar will again bless the NDA with a thumping majority. This is my firm belief. आप सब आज यहाँ प्रेस कॉन्फ्रेंस के लिए आए, आप सबका बहुत बहुत धन्यवाद।